नमस्कार, मी सदा विचारे घ्या समजून पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्हाला तरी माहिती आहे, आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये खोटं बोलायला अजिबात वाव नाही. इथं सर्वांचे खरे चेहरे उघड होतात. तसेच एका TV17च्या 18व्या रिपोर्टरला आम्ही आज इन्व्हाइट केलं आहे. 18वे रिपोर्टर म्हणजे मिस्टर खबरे. तर भेटूया मिस्टर खबरे यांना. चला. काय एकच दोनच कॅमेरे? हो, मग पॉडकास्टला 2च कॅमेरे असतात. मला बोलले असते, तुम्ही पाठवले असते ना 3-4 कॅमेरे असे इथून खालून वरून. आमचं बघितलं ना स्टुडिओमध्ये कसं असतं, भकास लाईट पण काय अशा लावलेल्या आहेत तुम्ही. हो, हा पॉडकास्ट आहे त्याच्यामुळं मला सांगायचं ना, मी पाठवलं असतं. मस्त टिंच्या अशा मस्त रिपोर्टर पाठवल्या असत्या काही इथं पाणी विणी द्यायला. बर काहीच केलं नाही तुम्ही. हे आता कोट आणलेलं भाड्याला गेले ना पैसे वाया ह्याचे. अच्छा, भाड्याने आणले का? 700 रुपयाचं काढतोय, वसूल करतोय, काही काळजी नाही त्याची. घ्या, चला करा सुरुवात. आमचं पण घ्या समजून. तर स्वागत करूया मिस्टर खबरे यांचं. नमस्कार सर. नमस्कार सर, आम्ही तुमच्याबद्दल खूप काही ऐकलेलं आहे आणि गेल्या 8 वर्षापासून तुम्ही न्यूज17चे रिपोर्टर आहात, खूप सिनियर. तुम्ही याच्यामध्ये आलात कसे, म्हणजे याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगितलं तर बरं होईल. सांगतो. तर मी पत्रकार कसा झालो, बरोबर. सांगितल्याप्रमाणे असं आहे की मी काही जन्मता पत्रकार नव्हतो. हम्म. मी माझ्या आपलं बीडला गावाकडे शेतात काम वगैरे करायचो. अच्छा. झालं असं, शेत होतं थोडंफार, पण पिकतंय काय? आमच्याकडे पाऊस नाही, पाणी नाही. शेतात काम करायला मजूर नाही. बर. भयंकर परिस्थिती. माझं शिक्षण नाही तर मला नोकरी नाही, मग मला नोकरी नाही तर माझं लग्न नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मी हे गावात उडाणटप्पूपणा करायचा. बर. राजकारणाच्या मागं फिरा, कोणाला दादा, कोणाला आप्पा, कोणाला तात्या, कोणाला मामा असं म्हणत त्यांचे हे करा. सभेला जायचे 500-1000 रुपये घ्या आणि त्याच्यातून हे करा. एक दिवशी आमच्याकडे न्यूज17चा एक रिपोर्टर आला. अच्छा, न्यूज17चा, जिथं मी आज काम करतो. तो आल्याच्या नंतर असं झालं की गावात आल्याबरोबर तो आमच्या गावातल्या आमदाराकडे गेला. बर. बरं, आमच्या गावातला जो आमदार आहे तो, जो विरोधात आहे तो, सगळेच त्याला आपापल्या घरी बोलवायला लागले. अहो, मी माझ्या डोळ्याने बघितलं, लोक त्याच्या खिशात पाकिट सरकत होते. पैसे किती आम्हाला काय माहिती, पण न्यूजवाल्यांच्या हा जो रिपोर्टर होता त्याला फिरायला गाडी, सोबत सारखं कॅमेरामॅन, त्याला घेऊन कॅमेरामॅनच्या हवाल्याने, कॅमेरामॅनच्या वतीने हे सगळं पाहिल्याच्या नंतर जिथं तिथं जातोय त्याला चहा कोणी पाचतंय. बर. कुठं चिकन थाळी, कुठं मटन थाळी, कोणी कोंबडं कापतंय, कोणी बकरं कापतंय. आमदार त्याची इज्जत करतंय. अरे वा. अरे त्या दिवशी ठरवलं, ह्याच्या हातात या सगळ्या आमदार खासदाराच्या गोट्या. बापरे. आपण पत्रकार व्हायचं. मग तेव्हा तुम्ही ठरवलं हेच आपला धर्म, आपण आता पत्रकार व्हायचं असं ठरवून मी पत्रकारितेला लागलो. बर. छान. बर. न्यूज17मध्ये येणार होतो का लगेच? नाही. अशा पद्धतीने जेव्हा मी ठरवलं की मी पत्रकार होणार, तेव्हा आमच्याच गावातलं एक साधं साप्ताहिक तिथं चहा पाण्याचं काम द्यायला सुरुवात केली. मी त्यांना सांगितलं, मला 1 पण रुपया देऊ नका, मी बातम्या देतो. पैसे न घेता बातम्या देतो. पहिल्याच ह्याच्यात मी बातमी लावली, गावात रस्ता नाही. गावात रस्ता नाही म्हणजे खरी बात. गावाचं विदारक सत्य. बरोबर. गावात रस्ता नाही. खरे. मला वाटलं हेच पत्रकारिता आहे. मग तीच पत्रकारिता असते. चुकतंय. मॅनेजरने मला आतमध्ये बोलवून घेतलं. अरे बावड्या, शब्द दुसरा वापरला, पण आता तुम्ही समजून घ्या. अरे बावड्या, ज्याने रस्त्याचं काम घेतलंय त्याचं पाकिट आपल्याला आलंय. अरे बापरे. तू कशाला तशा बातम्या लावतो? मग मी बातमी बदलली, दुसरी बातमी लावली, गावाचा रस्ता, विकासाची नवीन वाट. अरे वा. म्हणजे रस्ता तोच, गाव तेच, मी तोच. बातमी बदलली. त्या दिवशी खरं पत्रकारितेचं व्याकरण मी शिकलो. छान छान छान. आणि अशा पद्धतीनं मॅनेजरला कळलं हे लय बाराच आहे. अरे वा वा. पलटी मारायला 1 नंबर आहे, पाहिजे तशी बातमी फिरवतंय. त्यांनी मला बढती दिली. बर. आणि मी हळूहळू एक स्टेप करत
न्यूज सत्रामध्ये लागलो. न्यूज 17 मध्ये म्हणजे न्यूज 17 मध्ये तुमचं ते सिलेक्शन झालं तुमचं तिथं सुद्धा माझं काय होतं, तिथं सुद्धा मी एक बॉय म्हणून लागलो, ऑफिस बॉय. ऑफिस पत्रकारिता कुणाला घंटा येते, पण ऑफिस बॉय पासून तुम्हाला सांगतो 2च वर्षात मी तिथं लीडिंग न्यूज रिपोर्टर झालो. 2 वर्षात? हा. अरे बापरे, काय म्हणजे काय नेमकं काय केलं काय? ही बुद्धिमत्ता, ही माझी जी पातळी आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो की मी काय केलं. मला स्टिंग ऑपरेशनचा बाप म्हणतात. स्टिंग ऑपरेशन एवढे भारी करतो ना मी. पत्रकारिता नसा नसात भिनलेली पत्रकारिता, मी स्टिंग ऑपरेशन केलं. कोणाचं केलं? आमच्या तिथल्या मॅनेजरचं. अच्छा, मॅनेजरचं स्टिंग ऑपरेशन. आमच्या न्यूज सत्राच्या मॅनेजरचं आमच्याच एका लेडी पत्रकारासोबत लपडं होतं. मी जेव्हाही चहा घेऊन जायचो, पाणी घेऊन जायचो, अच्छा, माझ्या डोळ्याने बघायचो, आता हात धरलाय, आता हात सोडलाय, बर, आता डोळा मारलाय, आता इकडे ये म्हणतोय. मॅनेजरचं लक्ष हे बातमीवर नसून बातमी देणारीवरती आहे हे जेव्हा मला कळलं, बर, मी त्यांचं बातमी लावली. छान. पण ती बातमी न्यूजवरती लावली नाही. मी ती बातमी त्याच्या व्हॉट्सअपला पाठवली. जाऊ. मी त्याच्या व्हॉट्सअपवर बातमी पाठवल्याबरोबर त्यांनी मला टीव्हीवर बातमी देण्यासाठी लावलं. हे माझं पहिलं स्टिंग ऑपरेशन. आणि आजही तो व्हिडिओ मी डिलीट केलेला नाही. त्यामुळे मी कितीही घाण केली, बातम्या देताना कितीही हागलो, तरी तो पत्रकार, तो मॅनेजर मला काढू शकत नाही. कारण माझ्याकडं त्याची बातमी आहे. पण आता त्याला कळेल ना, त्याची बातमी इथं उघडीस आल्यावर त्याला प्रॉब्लेम येणार नाही का? हा, म्हणूनच त्याने मला तिथून काढलेलं नाही. ठीक आहे. खरंय. छान. तुम्ही खूप साऱ्या प्रेस कॉन्फरन्स वाजवल्यात, म्हणजे खूप घेता असं आम्हाला समजले. बघा, प्रेस कॉन्फरन्स या न्यूज सत्रामध्ये जॉईन होण्याच्या अगोदर सुद्धा आमच्याकडे, मी जेव्हा लोकल लेवलचा पत्रकार होतो तेव्हा मला कळलं की प्रेस कॉन्फरन्स हा आपल्या उदरभरणाचा सर्वात सोपा आणि सर्वात चांगला मार्ग आहे. बर. प्रेस कॉन्फरन्स आम्ही का अटेंड करतो? कारण तुम्हाला बातम्या मिळाव्या, आमच्यापर्यंत पोहोचाव्या. नाही, हे खोटं. प्रेस कॉन्फरन्सला आम्ही जातो कारण आम्हाला जेवण मिळावं म्हणून. जेवण मिळावं म्हणून? हां. कारण तुम्हाला सांगतो की बातमी तर कुठेही मिळते. बातमी व्हॉट्सअप उघडा बातमी आहे, फेसबुक उघडा बातमी आहे, इंस्टाग्राम उघडा बातमी आहे, ट्विटर उघडा बातमी आहे, आमच्या सोर्सकडे जा तिथं बातमी आहे. बातमी कुठेही मिळते, जेवण कुठेही मिळत नाही. आणि आम्ही प्रेस कॉन्फरन्सला त्याच जातो, अगोदर आम्ही त्यांचा मेनू मागवून घेतो. म्हणजे जेवणात काय केलं ह्याचा मेनू. उद्या थाळी आहे, चला. चहा बिस्किट आहे, गेला सोडत. अशा प्रेस कॉन्फरन्सला आम्ही तिथं जात नाही. एखाद्या व्यक्तीने त्या प्रेस कॉन्फरन्सच्या जेवणामध्ये पनीर ठेवलं की आमची बातमी दुसऱ्या दिवशी ही असते. पनीर ठेवल्यावर काय बातमी असते? ऐतिहासिक निर्णय. अरे बापरे. एखाद्याने जर चिकन थाळी, मटन थाळी दिली तर आमची बातमी असते उभरतं नेतृत्व. बापरे. आणि एखाद्याने नुसते काही जर कोशिंबीर वगैरे दिली, मग विरोधकांचे आरोप. बर. आणि त्याची ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही ताणून घेतो त्याला मग सुट्टी नाही. आणि एखाद्याने सांगितलं की चिकन मटन ठेवलंय आणि पोहेच दिले, असा एक किस्सा झाला होता. आमच्याकडचं सांगतो तुम्हाला, आमच्याकडचा आमदार, त्याने आम्हाला प्रेस कॉन्फरन्सला बोलवलं, सांगितलं चिकन थाळी, मटन थाळी, थोडं कॉकटेल वगैरे काहीतरी मिळणार आहे. चहा बिस्किट दिली हो. अरे बापरे. आम्ही 15 पत्रकार होतो. 15 पत्रकारांनी सगळ्या त्यांच्या न्यूज मीडियावरती सगळीकडे एकच बातमी, आमदाराने जनतेचा विश्वासघात केला. डायरेक्ट जनतेचा विश्वासघात. आम्ही कोण आहे? आम्ही पत्रकार असलो तरी जनता आहे की नाही? जनता आहे. मग त्या आमदाराने जनतेचा विश्वास घाला. 7 दिवस कंटिन्यू बातमी. त्याच आमदाराने 8व्या दिवशी आम्हाला बोलवलं. चिकन तर चिकन, मटन तर मटन, कॉकटेल तर कॉकटेल, आणि बाकीची बी सोय केली. त्याच्याच दुसऱ्या दिवशी बातमी आली, आमदार हे उद्याचे मुख्यमंत्री होणार. छान. बातम्या फिरवणं. बघा, बातमी आमच्याकडे येत नाही, बातमी आम्ही घडवतो. आणि जर्नलिझम आम्हाला तेच शिकवत असतं. म्हणजे ते ब्रेकिंग न्यूज जे तुम्ही करता ते कसं करता? म्हणजे तेच असतं. ब्रेकिंग न्यूज सत्रात ब्रेकिंग न्यूजचा बादशाह आहे. आमच्याकडे दिवसाला 30, 35, 40 ब्रेकिंग न्यूज येतात. दिवसाला. इतक्या ब्रेकिंग न्यूज घडत नाहीत, पण आमच्याकडे जवळपास 35-40 ब्रेकिंग न्यूज 100% असतात.
पण ते आर्ट आहे. कसं म्हणजे ब्रेकिंग न्यूज कशी काढायची हे एक आर्ट आहे. आता आजची ब्रेकिंग न्यूज सकाळची पाहिली का तुम्ही? नाही नाही तुम्ही पागल आहे, तुम्ही नसेल पाहत. ऐका, मी येत होतो गाडीने ऑफिसला येताना, शेतकरी एका झाडाच्या बाजूला पडला होता. म्हणजे आता काय त्याला झालं तर मला माहित नाही, पण ब्रेकिंग न्यूज लावली. काय लावली? शेतकरी उन्हात मूर्छा येऊन मेला. डायरेक्ट मेला. शेतकऱ्याचा कोणी वाली नाही, शेतकऱ्यांवरती अन्याय. सगळीकडे बातमी धाड 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 धाड. थोडेफार आंदोलन वगैरे होणार, तेवढ्यात ते शेतकरी उठलं. आहो साहेब, मी जरा झोपलो होतो. अरे बाप, आता बातमी तर लावली, आम्हाला तर माघार घेता येत नाही. दुसरी ब्रेकिंग न्यूज काय लावली? चमत्कार झाला, शेतकरी उठला. म्हणजे सगळ्यांनी शेतकऱ्याची साथ सोडली, पण देव त्याची साथ सोडत नाही. मेलेला शेतकरी जागा झाला. ही दुसरी ब्रेकिंग न्यूज. छान. ब्रेकिंग न्यूज तयार करता आल्या पाहिजे. म्हणजे एकाच न्यूजचे तुम्ही दोन. कारण त्याने काय होतो, टीआरपी वाढते, आणि टीआरपी वाढवणं आमच्यासारखं कोणाला जमत नाही. नाही बरोबर आहे ना. हा, तुम्ही एकाच न्यूजच्या दोन न्यूज केल्या. एका न्यूजच्या मी तिसरी बी केली असती, पण मला इकडे यायचं होतं. आता हितली बी काहीतरी काढतो मी. नाही, आमच्यावर काय काढू नका. आणि आम्ही बऱ्याच वेळा आम्ही ऐकलंय तुम्ही टीआरपी कशी वाढवता. टीआरपी ते एक आर्ट आहे. ते जर नाही जमलं तर पत्रकार होऊन जन्म थोय तुमच्या जन्मावर. बघा, टीआरपी तयार करण्याचे 3 सूत्र आहेत. सूत्र सांगतो. आता हे कसं सांगत नसतात, पण हे तुम्ही काहीतरी जादूमंत्र करता, सगळं वाकावं लागतं इथं आल्याच्या. बघा, बातमी अशी द्यायची ज्याने लोकांना भीती वाटली पाहिजे. बरोबर. भीती तर वाटली पाहिजे, त्यांचा गोंधळ उडाला पाहिजे. बर. बातमी पूर्ण सत्य किंवा पूर्ण असत्य नसली पाहिजे, त्यात थोडं सत्य असलं पाहिजे. म्हणजे थोडंच सत्य, ज्याच्यामुळे भीती, गोंधळ आणि पार्शियली सत्य अशी एक बातमी तयार करायची, आणि त्याने टीआरपी वाढवायची. उदाहरण देऊन एखादं उदाहरण म्हणजे आम्हाला कळलं तर बरं होईल. सांगतो. काल पुण्यात पावसाचे 4 थेंब पडले. हो, बरोबर. बर. मग आमची बातमी आली, उद्या पुणे पाण्यात जाणार, पुण्यात महापुराची शक्यता, अरे बापरे, पुणे शहर बुडणार, तज्ज्ञांनी दिला रेड अलर्टचा इशारा. तज्ज्ञांनी का? हा, आमच्याकडे असे तज्ज्ञ असतात, ते असे रेड अलर्टचे महापूर येणार वगैरे इशारा देणार. हे तज्ज्ञ कोण आहेत? तज्ज्ञ कालची ही जी काय बातमी दिली त्याचा तज्ज्ञ होता माझा मेहुणा. तुमचा मेहुणा? हा, तो गावाकडे असते, त्याला लय कळतंय आज पाऊस पडणार आहे, पाऊस नाही पडणार आहे, दाजी दुष्काळ आहे, दाजी आता सोसाट्याचा वारा सुटणार आहे. ते जे सांगतंय ते खरं होतंय. काल बी त्यांनीच सांगितलं. म्हणजे काल तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं का असं पाऊस पडणार आहे का काय? नाही, त्याचा फोन आला आणि त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, दाजी छत्री घेऊन जा. छत्री घेऊन जा म्हणल्याबरोबर मला कळलं, आणि मी लगेच दुसरी बातमी लावली, उद्या येणार महापूर, धोक्याची घंटा, पुणे शहर पाण्यात जाणार. अशा बातम्या, आणि त्या बातमीची जी टीआरपी वाढली आहे त्याला चॅलेंजेस नाही. चॅलेंज असे असो, तुमचे तज्ज्ञ तर ठीक आहे असो, पण तुम्ही कधीच असं बेरोजगारी, दुष्काळ किंवा वाढती महागाई या अशा समस्यांवर तरी कधीच बोलत नाही, असं का बरं? बघा, आमच्या समोर लय प्रश्न असतात रोज. सकाळी सकाळी आले की आज कशावर बातमी केली पाहिजे, मग आमच्या समोर दिसतात शेतकरी आत्महत्या, बरोबर, मालाला भाव नाही, मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, त्याच्यावर काय, बेरोजगारी, हे सगळे प्रश्न समोर बघितले की आम्ही ठरवतो एका मस्त मुद्द्यावर बातमी दिली पाहिजे. मग आम्ही बातमी देतो हिंदू मुसलमान वाद. हा, बऱ्याच तुमच्या चॅनलवर हिंदू मुसलमान वादच कंटिन्यू असतं. कसं असतं, हे सगळे प्रश्न एकत्र केल्याच्या नंतर आम्ही रिपोर्टिंग करण्यासाठी ग्राउंड लेवलवरती जातो, अगदी ग्राउंड लेवलवरती, आणि तिथून आम्हाला जे पूर्ण पडताळणी केल्याच्या नंतर कळतं तीच बातमी आम्ही लावतो. ग्राउंड लेवलवर जाता म्हणजे आमच्या तालुक्यातल्या आमदाराच्या घरी जातो, बंगल्यात, आणि त्याच्या बंगल्याच्या ग्राउंड फ्लोअरवर जी चर्चा होईल त्यानुसार, आणि आमदार साहेब जे सांगतील त्यानुसार पुढच्या बातम्या आम्ही लावतो. म्हणजे आमदाराच्या ग्राउंड फ्लोअरला जाऊन जी चर्चा होती त्या तुम्ही सांगता, ती आमची ग्राउंड लेवल. बापरे, आम्हाला वाटतं तुम्ही खूप आतमध्ये एवढी डीप पत्रकारिता आहे आमची. छान. जी ग्राउंड लेवलवर चर्चा होती, सगळं निष्कर्ष निघतो, पण तुम्ही सतत एकच न्यूज दाखवता हिंदू मुसलमान, ह्याचं काय कारण आहे? बघा, हे जे पवित्र काम आम्ही करतोय
ह्याला पवित्र काम म्हणेन मी. बरं. आज आता आपण जसं सांगितलं, हे शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, मालभावाचे प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न, हे भीषण प्रश्न आहेत. भीषणच आहेत. हा, ह्याने प्रेक्षकांना किंवा लोकांना झोप लागत नाही. नाही लागत. मग त्यांना या मुद्द्यापासून हटवण्यासाठी आम्ही हे असे किरकोळ हिंदू मुसलमान मुद्दा, कुठं दंगलीचे मुद्दे, कुठे इंटरनॅशनल युद्धाचे मुद्दे असे आणतो आणि या प्रश्नापासून त्यांना वेगळं करतो, त्यांना रिलीफ देतो. हा रिलीफ आहे. हा रिलीफ आहे, कारण ते त्यांच्या प्रश्नावरती जे गडून होते ते सगळं हे झालं. म्हणजे तुम्ही हिंदू मुसलमान आणून आम्हाला रिलीफ करता. बर, असं मला आठवलं. तुम्ही आता हे करताच आहे मान्य आहे, पण तुम्ही स्टिंग ऑपरेशन खूप करता. स्टिंग ऑपरेशनचा तर बापच आहे मी. तुम्ही स्टिंग ऑपरेशन करता, पण एकाच स्टिंग ऑपरेशन मध्ये तुम्ही स्वतःच फसले होते, आम्ही ऐकलं होतं न्यूज मध्ये. हा, आता होतं कसं, काय होतं माहिती का, आपल्यातलेच काही गद्दार निघाले ना, हा का? हरामखोर निघाले ना, असे प्रश्न होतात. हे झालं कसं तुम्हाला सांगतो की एकदा मी एका नगरसेवकाचं स्टिंग ऑपरेशन करायचं म्हणून त्याच्या ऑफिसला गेलो. बर. नगरसेवक असे तुमच्यासारखे पुढे बसले होते आणि गेल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं की साहेब आपल्याला एक काम करायचंय. नगरसेवक म्हणले किती देणार. बर. डायरेक्ट मी म्हणलं 5,000 रुपये देतो. नगरसेवक म्हणले द्या. बर. मी पैसे पुढे केले आणि त्यांना म्हणलं हे 5,000 घ्या, पण आपलं काम झालं पाहिजे. मग झालं का काम? माझं काम झालं. हा शेवटचाच डायलॉग दुसऱ्या दिवशी सगळ्या न्यूजवर चालत होता आणि त्याच्यात बातमी होती की एका पत्रकाराने काम करून घेण्यासाठी नगरसेवकाला पैसे दिले. च्या मायला माझं स्टिंग ऑपरेशन झालं ना. पण तुम्ही खूप नावाला आले, नावलौकिक झालं तुमचं. कशाचं नावाला आलं. आपण हे सगळं कुणी केलं, कुणी होतं? हा, अहो आमच्या पण क्षेत्रात आहेत ना हरामखोर काही आमच्यासारखे. बर. दुसरा आमचा एक कॉम्पिटिटरने तो व्हिडिओ काढून सगळ्या न्यूज चॅनलला दिला होता आणि मला बरबाद करतो म्हणून म्हणला होता. शाळेला म्हणलं आता मी ह्याला बरबाद करणार. मी आता काउंटर स्टिंग करण्यासाठी ना त्याच्या घरात कॅमेरे बसवले. त्याच्या घरात शाळेला 7 दिवस कॅमेरे होते हो त्याच्या घरात. हरामखोर एकदम प्रामाणिक निघाला ना. प्रामाणिक निघाला म्हणजे चांगला पत्रकार असून पत्रकारिता करत होतं. काही चुकीचं पाऊल उचलत नाही. शाळेला म्हणलं हे आपल्यात ना घर का भेदी हो, या असल्या माणसांमुळे आमचं सगळं वाया चाललंय. बरोबर. आणि ह्या असल्या हे सला प्रामाणिक निघालं ना. हा का? पत्रकारिता करीत होतं ते. पत्रकार असून पत्रकारिता करतय. लय राग आला मला त्याचा. म्हणजे चांगला पत्रकार होता, तर प्रामाणिक होता. प्रामाणिकच होतं. खायला भाकर नाही त्याच्या घरी. अरे बापरे. उगं कुठंतरी आपलं युट्यूबवर ह्याच्यावर ते कुठंतरी पत्रकारिता करून हे करत होतं. त्याची काय अवकात आहे. बरोबर. पत्रकारिता करणाऱ्या माणसाकडे कसला आलाय पैसा काय. म्हणून तर पैसा आमच्या सारख्यांकडे, म्हणून तर तो घरी आहे ना. बर. म्हणजे ते घरनं पत्रकारिता करत. म्हणजे आता सध्याचे युट्यूबवर वगैरे न्यूज चॅनल चालवतात, पत्रकारिता करतात, याचा तुम्हाला काही फरक पडलाय का? लयच दुखावर मीठ सोडायला लागले गड्या तुम्ही. आहे काय पत्रकार आहेत का हो? एक कॅमेरा घ्यायचा, हे असलं काहीतरी आणायचं कुठून तरी 400-500 रुपयाचं माईक, बसायचं, मनात येईन ते बोलायचं. ह्याला पत्रकारिता म्हणते का? तुम्ही तर तेच करता ना. नाही नाही, आम्ही पण तेच करतो, पण आमच्यात 5 कॅमेरे असतात. बर. भारीतले माईक असतात, टेलिप्रॉम्प्टर सांगायचं नसतं, हे सगळं असतंय. आमची पत्रकारिता भारी असते. काय फरक आहे तुमच्यात त्यांच्या हा फरक. थंबनेल युट्यूबवर जावा, आमचा थंबनेल बघा, वेगळा दिसणार. आमच्या थंबनेल मध्ये भडक लाल कलर असणार. आणि हे जे काही छाटछूट पत्रकार असतात का, त्यांचा थोडासा डाऊन असतो लाल कलर. म्हणजे थंबनेलवर पत्रकारिता ठरणार. नाही 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 नाही, फॉन्ट पण बघा. फॉन्ट सुद्धा बघा. आमचा फॉन्ट इटॅलिक बोल्ड आणि त्यांचा असा काडी मोड फॉन्ट असतो. हे फरक आहे. ह्यांनी बरबाद केलं ना आम्हाला. पहिले आम्ही एक बातमी द्यायची 50,000 घ्यायचो, आता 5,000 घ्यावं लागतात. कारण हे आई घाले 2,000 घेऊन करायला लागले ना बातम्या. बर. म्हणजे तुम्ही बातम्या द्यायचे पैसे घ्यायचे पहिले? नाही 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 नाही, बातम्या पैसे घेऊन देत नाही, ते आमचं प्रोडक्शन कॉस्ट असते. बर. आता माझा पगार, कॅमेरा, एडिटर, ह्या सगळ्यांचा पगार काढावा लागला, ही प्रोडक्शन कॉस्ट असते. पैसे कोणाकडून घेतात? पैसे बघा, ज्याच्याकडून बातमी द्यायची आहे त्याच्याकडून घेतो आणि ज्याच्या विरोधात घ्यायची आहे त्याच्याकडून घेतो. अरे बापरे. म्हणजे असं दोन्हीकडून घेतो. दोन्हीकडून. हा तर तुम्ही खूप मोठा भ्रष्टाचार करताय. नाही 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 नाही, भ्रष्टाचार म्हणू नका. बघा, आपण एकाकडून पैसे घेतले तर भ्रष्टाचार, दोन्हीकडून पैसे घेतले, ज्याच्याकडून बातमी द्यायची त्याच्याकडून पैसे आले, बरोबर, ती बातमी हायलाईट होणार.
बरोबर. आणि ज्याच्या विरोधात बातमी द्यायची त्याच्याकडून पैसे आले की ती बातमी सप्रेस होणार. पैसे दोघांकडून. बघा, चौथा स्तंभ आहे आम्ही. मग तेच की, कुणामध्ये असा भेदभाव करायचा नाही, दोन्हीकडून घ्यायचं, बॅलन्स ठेवायचा. जर्नलिझमने समाजात बॅलन्स निर्माण करावा, हे जर्नलिझमचं मूळ तत्व आहे, ते आम्ही करतो. हा, पण तुम्ही पत्रकार लोक खूप पैसे खाता असं आम्हाला कळलंय. खोटा आरोप आहे. खोटा? पत्रकारितेवरती हा केलेला खोटा आरोप आहे. बरं. मला सांगा, मी असंच एकदा एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. हं. मला असं कळलं की एका आमदार आता निवडणुकीला उभा राहिलाय आणि त्याची जी बातमी लावेल त्याला पैसे मिळणार आहेत. बर. मग काय केलं, मी गेलो त्याच्याकडं. हं. त्यांनी सांगितलं, इतकं मला बघायचं होतं किती रेट आहे, हा. पैसे कसे मिळतात, हा खरंच पत्रकाराला पैसे मिळतात का. अरे बापरे. आणि मी तिथं गेलो, चायला दिले त्यांनी 1 करोड रुपये वर्षाचे. 1 करोड? हा. मग घेतले. मग तुम्ही त्याला एक्सपोज केलं का? हा, नाही. पैसे तर मिळाले, हं. पण हे पैसे खरेत का खोटेत बघितले पाहिजे का नाही. बंग काय केलं तुम्ही? मग मी त्याच्यावर घर घेतलं, अच्छा. गाडी घेतली, पोरं चांगल्या शाळेत घातले. मग मला कळलं हे पैसे तर खरे होते. पण आता मी ह्याला एक्सपोज करू शकतो का? जर ह्याने मला एकदाच पैसे दिले तर मी ह्याला एक्सपोज नाही करू शकत. आता ह्याला सतत एक्सपोज करायचं म्हणून दर महिन्याला मी पैसे घेत राहिलो. दर महिन्याला पैसे घेता त्यांच्याकडून? कसं असतं, स्टिंग ऑपरेशन करताना अशा ह्याच्यामध्ये ना मी एखाद्या स्पाय सारखा काम करत असतो. स्पाय सारखा? मायला म्हणजे तुम्हाला ना धुरंधर मधला तो रणवीर सिंग आवडल, आम्ही नाही आवडणार. तो नाही का रहमान डकेत सर्व सारखं राहतो, त्याचे पैसे खातो. आता आम्हाला पण तसं करावं लागतंय. एक दिवस आम्ही ह्यांना एक्सपोज करणार म्हणजे करणार. एक दिवस तुम्ही एक्सपोज करणार, पण तो दिवस येणार कधी? पैसे द्यायचे बंद करू द्या, तोच दिवस त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. पण तुम्ही एक साधी गोष्ट असते, छोटी गोष्ट असते, तुम्ही खूप वरचढ करून सांगता, असं का करता? बर, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आम्हाला जशी बातमी आहे तशी आम्ही लोकांसमोर मांडाय. हो बरोबर, सत्य. आम्ही काही इथं काही पत्रकारिता करतोत का नाही, लिहितोत का नाही आम्ही काय? एवढं आम्ही जर्नलिझम शिकलो, 10 वर्षाचा अनुभव, त्याच्यात जशी बातमी आली तशीच द्यावा का आम्ही पुढं? हो नाही, आमची क्रिएटिव्हिटी सुद्धा आहे ना, ती क्रिएटिव्हिटी त्याच्यात वापरली पाहिजे आम्ही. म्हणजे तुम्ही त्यात वापरताच? हा. आता समजा उदाहरण, आमच्याकडे बातमी आली, पुण्याच्या फलाना चौकामध्ये 2 माणसामध्ये मारामारी. मग तुम्ही काय, एवढी बातमी द्यायला पाहिजे? आम्ही काय बातमी देतो, पुण्याच्या या चौकामध्ये एक हिंदू युवक आणि मुस्लिम युवक यांच्यामध्ये मारामारी, दंगल घडण्याचे संकेत. बापरे. आमच्याकडे बातमी आली की अमुक गावामधून एक मुलगा आणि एक मुलगी पळून गेले. मग तुम्ही काय बातमी? आम्ही काय बातमी देतो, मुस्लिम युवकाने हिंदू मुलीला पळून नेलं, लव जिहादचे संकेत. ही क्रिएटिव्हिटी. जर आम्ही ह्याच्यात ही क्रिएटिव्हिटी नाही वापरली तर आमचं चॅनल बघन कोण? कोणच नाही बघा. ठीक आहे, असो. पण मागच्या 5 वर्षापूर्वी ज्या नेत्या विरोधात तुम्ही बोलत होते, आता तुम्ही त्याच्याच सामर्थ्यात बोलताय, याचं काय कारण आहे? ज्या नेत्याच्या विरोधात बोलत होतो त्याच्याच समर्थनार्थ आता आमच्या सगळ्या बातम्या असतात. बरोबर. 5 वर्षापूर्वी त्या विरोधात बोलत होतो, बरोबर, मान्य, कुठं चुकलेलं नाही. पण 5 वर्षापूर्वी मला खायला भाकर नव्हती, 5 वर्षापूर्वी मला फिरायला सायकल नव्हती, 5 वर्षापूर्वी माझं गावाकडे सुद्धा घर नव्हतं, इथं तर सोडाच. आता माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, इथं 3 BHK फ्लॅट आहे. बर. गावाकडच्या बंगल्याचं बांधकाम चालू आहे, मला वेगळी, बायकोला वेगळी गाडी आहे फिरायला, आमची पोरं चांगल्या स्कूलमध्ये शिकतायत. मग हे कारण आहे का त्याचं? दुसरं काय कारण आहे? म्हणजे जो पत्रकार तुम्हाला अपडेटेड ठेवतो, जो पत्रकार, जी पत्रकारिता लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, बरोबर, तो उपाशी मेला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? अहो, तो खाऊन पिऊन मजबूत राहायला पाहिजे का नाही, तर 4था खांब टिकल का नाही? मग तो 4था खांब मजबूत टिकवण्यासाठी आम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागतात, खर्च कसे काढणार? बरोबर आहे, पण तुमच्या ह्या खर्च काढण्यापायी जनतेकडे खोट्या बातम्या देतात असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, सत्यता येतच नाही. जनता तर भिकार चोट आहे हो, जनतेचं काय घेऊन बसलात?
बातमी काय असतं, जनतेने एक गोष्ट लक्षात, आता तुमच्या मंचावर आल्यावर खोटं बोलायला येत नाही. बरोबर. आम्ही जे दाखवतो तेच तुम्ही पाहता आणि आम्ही जे दाखवत नाही तेच सत्य. हे जनतेला कळत नाही. तुम्ही दुकानात गेल्याच्या नंतर एखादं पॅकेट विकत घेताना लेबल बघता का नाही? बघतो ना. बातमीला तुम्ही बातमी समजता का? बातमी हे एक प्रोडक्ट आहे. बाप. जे प्रोडक्ट आमच्या न्यूजच्या स्टुडिओमध्ये बनतं, पण त्याचं लेबल तुम्हाला वाचता येत नाही. तुम्ही भिकार चोटेत. सॉरी. बातमी ही काही बातमी नसते. बातमी ही एक प्रोडक्ट आहे. बर. जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. हे प्रोडक्ट आहे. घेतलंच तुम्ही पाहिजे. दुकानात गेलं तर पॅकेटचं लेबल पाहता की नाही? पाहतो ना. मग आम्ही आमच्या न्यूज स्टुडिओमध्ये तयार केलेल्या प्रोडक्टचं लेबल का बघत नाही तुम्ही? त्याची शहानिशा का करत नाही? बरोबर. मग जनतेला भिकारचोट म्हणायचं का काय म्हणायचं? मोठा प्रश्न आहे. आम्ही जे दाखवतो तेच तुम्ही बघता आणि आम्ही जे दाखवत नाही तेच सत्य आहे. तुमच्याकडे कधीच न्यूज अशी कधीच नसते, त्यावेळेस तुम्ही कसं कंटेंट कसा क्रिएट करता? कंटेंट बघा, समाजात सतत काही घडण्याचीच गरज आहे का? हो. नाही. बातमी दाखवण्यासाठी कुणी ना कुणी कुठं ना कुठं दुःखी आहे, कुणाचं काही ना हरवलंय, कुणाचं काही झालेलं आहे, कुणी मेलंय. बरोबर. आणि बातमीचं लक्षात घ्या, लोकांचं दुःख हा आमचा सगळ्यात मोठा कंटेंट असतो. म्हणजे ज्या वेळेस आम्हाला काही दाखवायला नसतं त्यावेळेस आम्ही आमच्या न्यूज चॅनलवरती लोकांचं दुःख दाखवतो. आता मध्ये एक पूल कोसळला. बरोबर. तिचा एक लहान मुलगा त्या पुलाखाली दबावून मेला. एक बाई, तिला बिचारीला रडता येत नव्हतं, तिला काही बोलायला सुचत नव्हतं, तिला दुःख व्यक्त करता येत नव्हतं. आम्ही तिला आमच्या न्यूज चॅनलवरती आणलं. न्यूज चॅनलवर आणलं. तिला कसं रडायचं ह्याची ट्रेनिंग दिली, तिला कसं बोलायचं ह्याचं ट्रेनिंग दिली आणि तिचं दुःख विकलं. आमच्या त्या बातमीला जबरदस्त TRP मिळाला. कारण आम्हाला माहिती आहे हे लोकांचं जे दुःख आहे ना ते आपला सगळ्यात मोठा कंटेंट आहे. मग आम्हाला जेव्हा बातमी मिळत नाही तेव्हा आम्ही समाजामध्ये असे दुःख शोधत फिरतो. म्हणजे अशी तुम्ही कंटेंट क्रिएट करतात. ह्या रोजच्या ज्या डिबेट्स तुमच्या चॅनलवर सतत होत असतात, हे कशा काय अरेंज करता तुम्ही? बघा कसं असतं माहिती आहे का, आम्ही आमच्या समोर जे काही प्रश्न येतात लोकांचे आणि त्या प्रश्नावरती डिबेट घेतो. तुमचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे. थोडक्यात म्हणजे काय होतं की लोकांना ना भांडणं बघायला फार आवडतात आणि समाजात लोक असे झालेत ना, शिथिल झालेत. यांना आता सेन्स राहिला नाही. आता भांडणं करेना झाले लोक. पहिल्या काळामध्ये आम्ही गावाकडे होतो, नळावर भांडणं व्हायचे, शेजारी भांडणं व्हायचे, बस स्टँडवर भांडणं व्हायचे आणि ते बघण्यात आम्हाला मजा यायची. पण आजकालचे लोक जरा थोडेसे समजदार झाले, भांडत कोणीच नाही. इट्स ओके, इट्स ओके, ओस या बॉस असं करून निघून जातात. मग ही जनता भांडण कुठं बघणार? बरोबर. त्यासाठी आम्ही हे डिबेट शो अरेंज करतो. तुमच्या शो मध्ये सतत एक मौलाना पण असतात. का होतं काय की आमच्या समोर बरेच प्रश्न आहेत, त्या प्रश्नातून प्रश्न कोणता निवडायचा, तर मग आम्ही निवडतो हिंदू मुस्लिम. बापरे. सतत तुम्ही त्यांनाच? नाही तसं नाही. मग आम्ही हिंदू ख्रिश्चन पण हा मुद्दा पण कधी कधी घेतो. बर. कुठल्या ना कुठल्या जातीचा याचा त्याचा मुद्दा आम्ही घेत असतो. त्याच्यात काय होतं की आमचा जो एक मौलाना आहे तो फिक्स असतो. फिक्स ठेवलेला आहे. तो मौलाना का ठेवलेला आहे? कारण त्यांना बघितल्याच्या नंतर काही एक वर्ग आहे त्यांना राग येतो. एक साधू आम्ही ठेवलेला आहे फिक्स, कारण त्यांना बघितल्यावर एका वर्गाला राग येतो. डिबेट बघताना माझं रक्त तापलं पाहिजे ना. बरोबर. सो एक साधू एक मौलाना फिक्स, म्हणजे अपोजिट वर्गाला राग आला की ती मुलाखत सुरुवातीलाच कडक होते. बरोबर. एक झाला पक्ष, दुसरा झाला प्रतिपक्ष. करेक्ट आहे. आणि जो 5वा मेंबर असतो आमचा, तो असतो आमचा ऍक्टर एक्सपर्ट. तो सगळं बोलत असतो. तोच माणूस वेगवेगळे कपडे घालून वेगवेगळ्या डिबेट शो मध्ये बसतो आणि त्याला सगळ्यातलं सगळं येत असतं. अरे बापरे. पण तुमच्या डिबेट मध्ये खूप शिव्यागाळ आणि खूप ओरडाओरडी असते, म्हणजे काय हे नेमकं? आम्ही अशा मुलाखतीमध्ये कायम संविधानिक भाषेचा वापर करायचा ठरवतो. संविधानिक भाषेचा? आजकाल तुम्ही ह्याच्यात जा, विधानसभेत, विधान परिषदेत, लोकसभेत, तिथं जी भाषा वापरली जाते तीच भाषा तिथं सुद्धा शिव्या दिल्या जातात. तिथे जी भाषा वापरली जाते आजकाल तीच भाषा आमच्या डिबेट शो मध्ये असते. म्हणजे
शिव्यागाळी आणि भांडणे. आता ते कॉमन झालेलं आहे आणि लोकांना हे बघायला आवडतं. त्या TRP हून आमच्या लक्षात येतं. मग आम्ही याला जितकं जास्तीत जास्त गरम, जितकं जास्तीत जास्त गरम भडकावू, भांडणं, अशी मजा आली पाहिजे. बर. आम्ही आमच्याकडे एक लो बीपीचा त्रास असणारा व्यक्ती ठेवलेला आहे. हा. त्याचा बीपी नेहमी असा 60-40, 60-40, 80-60 असा असतो. ती डिबेट बघून जोपर्यंत त्याचा बीपी 150-110 वगैरे होत नाही तोपर्यंत आमची ती डिबेट चालू राहते. आणि एकदा का त्याचा बीपी वाढला मग आम्ही समजतो आपली डिबेट सक्सेसफुल झाली. छान. असो, 5 वर्ष मागे तुम्ही एका आमदाराची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये तुम्ही कधी त्याला क्रॉस प्रश्न विचारलाच नाही. ती स्क्रिप्टेड वगैरे असं काही करता का तुम्ही? बिलकुल नाही. ते कसल्याही पद्धतीने स्क्रिप्टेड नव्हतं. बर. म्हणजे त्याची आमची चांगली प्रॅक्टिस झाली होती. बर. प्रॅक्टिस म्हणजे 7-8 दिवस आम्ही प्रॅक्टिस करतो आणि मग मुलाखतीला बसतो. म्हणजे तुम्ही त्यांना स्क्रिप्ट दिलेलीच असते. हा. तुम्ही तेच ना, तुम्ही त्या मुलाखतीमध्ये एकही महत्वाचा प्रश्न विचारला नाही किंवा क्रॉस प्रश्न देखील केला नाही. महत्वाचा प्रश्न बघा, मुलाखतीला बसण्याच्या अगोदरच झाला होता. मुलाखतीच्या अगोदर, साहेब या मुलाखतीचे किती मिळणार? बर. त्याने जेव्हा मला आकडा सांगितला तेव्हा महत्वाचा प्रश्न तिथेच संपला. पत्रकारिता हे पहिलं माझं मिशन होतं. ज्यावेळेस मी पत्रकार व्हायला लागलो तेव्हा पत्रकारिता हे माझं मिशन होतं. आता पत्रकारिता हे माझं कमिशन आहे. बर. म्हणून जेव्हा हा महत्वाचा प्रश्न पहिले झाला आणि त्याच्यानंतर आम्ही मुलाखतीला बसलो. आता तुम्ही म्हणाल ही सगळी मुलाखत स्क्रिप्टेड होती का? तेच की. नाही. पहिले प्रश्न त्यांना गेले, बरोबर, मान्य करतो. पण नंतर माझ्यातला पत्रकार जागा झाला. मी म्हटलं नाही, आपण जनतेसोबत असा धोका करू शकत नाही. मग काय केलं? 5वा प्रश्न पहिल्यांदा विचारला. 5वा प्रश्न पहिल्यांदा म्हणजे? 2रा प्रश्न 3ऱ्या प्रश्नात विचारला. मी त्यांना सिरियली प्रश्न दिले होते. 5वा प्रश्न पाहिला, शॉक, माणूस सरप्राईज शॉक मध्ये गेला. पण ते स्क्रिप्टेडच होतं ना सर. ही गोटी खेळली ना मी. बर. 5वा प्रश्न पहिल्यांदा, पहिला प्रश्न 3ऱ्यांदा, 2रा, असे सगळे प्रश्न इकडे तिकडे करून त्यांना जाम करून टाकलं. अरे बापरे. आणि शेवटी एक कडक प्रश्न विचारला. काय काय विचारलं? शेवटी माझ्यातला पत्रकार जागा झाला आणि त्यांनी जेव्हा मला म्हणले अजून तुम्हाला काय विचारायचं का, मी रागात त्यांना सांगितलं नाही, माझे प्रश्न संपले. रागात बोलले? हा. तुम्ही नेहमी म्हणजे बातम्याच्या देता असं ओरडून देता, याचं काय कारण आहे? तुम्ही बातमी सहज देऊ शकता ना. तसं नसतं. ज्यावेळेस आमच्याकडे बातमी नाही, ज्यावेळेस आमच्याकडे फॅक्ट नाहीत, त्यावेळेस आवाज मोठा झाला की लोकांना वाटतं हे सत्य, आणि मग आम्हाला ती बातमी आरडून ओरडूनच द्यावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही आरडाओरड करता. आणि तुम्ही म्हणता छोट्या आवाजात बातमी दिली तर पोहोचणार नाही का? आता मी सांगतो, आज आपण असं झालं, मला तुमची मुलाखत आवडली नाही, मी इथेच तुमचा चाकू भोसकून खून केला. बर. आता 2ऱ्या दिवशी टीव्हीवर बातमी आली काय की मिस्टर खबरी यांनी घ्या समजून पॉडकास्टवरती सदा विचारे यांचा खून केला. काय मजा येते का ह्याच्यात? नाही येत अजिबात. आता हेच मी सांगितलं, सनसनी न्यूज, ब्रेकिंग, महत्वाची घडामोड, घ्या समजून पॉडकास्टवरती प्रश्न न आवडल्यामुळे मिस्टर खबरी यांनी सदा विचाराचा चाकू भोसकून खून केला. साप चूप. कसं वाटतंय? भारी. अंगावर आली का बातमी? हो, अंगावर गेल्यासारखंच वाटलं मला. हा, ही मजा आहे. बातमी हळू आवाजात सांगितली की लोक जागे होत नाही. आणि वाईट कसा आवाज काढला आता जसा काढलाय तशी लोक खडबडून जागे होतात. बरोबर. लोकशाहीचा 4था स्तंभ ह्याचं कामच आहे लोकांना खडबडून जागा करणं. म्हणून आम्ही बातमी ही मोठ्या आवाजात देतो. असू द्या लय मोठमोठ्याने ओरडून देता तुम्ही बातमी, पण सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात कधीच तुम्ही बातमी देत नाही. हा आरोप आहे आणि आम्ही सिद्ध करू शकतो. आता मोठ्याने बोलण्याची गरज नाही, तर ब्रेक घ्यावा लागेल. बरोबर. मला सांगा, सत्ताधारी व्यक्ती सत्तेत कशाला बसलेला आहे? जनतेची कामं करायला. हा, मग मी आज त्यांना प्रश्न विचारून तुम्ही काय केलं डिस्टर्ब नाही का होणार? ते काम कधी करणार? सारखं त्यांना प्रश्न विचारणार, सारखं त्यांची मुलाखती घेणार, सारखं त्यांना ह्याच्यातच अडकून ठेवलं, त्याचे सत्ताधारी काम कधी करतील बिचारे? ते कुठं काम करतात? ते म्हणजे विरोधक खाली बसलेत ना.
विरोधक रिकामे बसले आहेत, त्यांना काही काम नको. बरोबर. म्हणून आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की हे का नाही झालं, ते काय नाही झालं. सत्तेत असणाऱ्या लोकांना तुम्ही हे विचारलं पाहिजे. आपण ते काम करतात ना, त्या सत्तेत आहेत ना. बर, बरोबर आहे. पगार येते ना आम्हाला, पाकिट येत असते, पाकिट आहेत. सगळं खरं बोलायला लावत जाऊ नका. लय खोचक प्रश्न विचारता तुम्ही. तेच म्हणजे तुम्ही विरोधात असणाऱ्या लोकांना प्रश्न विचारता ज्यांच्या हातात काहीच नाही, आणि जे ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडनं तुम्हाला पाकिट येतात असं तुम्हाला म्हणायचं. बिलकुल करेक्ट. मी सांगितलं ना की पत्रकारिता हे माझं पहिलं मिशन होतं, मिशन. आता ते आमचं कमिशन आहे. काय होतं, कारण आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत. आम्ही लोकांना खडबडून जागं केलं पाहिजे आणि आम्ही लोकांना आरसा दाखवला पाहिजे. परंतु तो आम्ही जो दाखवाल तोच आरसा. कारण मगाशी सांगितलं, आम्ही जे दाखवतो तेच तुम्ही पाहता आणि आम्ही जे दाखवत नाही तेच सत्य असतं. निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद खबरेजी इथं आल्याबद्दल. तुम्ही जे सांगितलं ते म्हणजे आम्हालाच नाही, आमच्या प्रेक्षकांना देखील खूप आवडेल आणि नक्कीच प्रेक्षक याचं उत्तर कमेंटद्वारे देतील तुम्हाला. बर, धन्यवाद. नमस्कार. तर हे होते मिस्टर खबरे. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की शेअर करा. आवडला नसेल तरी देखील शेअर करा. चांगली असो किंवा वाईट असो, चर्चा मात्र झाली पाहिजे. बाकी तुम्ही घ्या समजून. धन्यवाद.